माझ्याकडून जो तुम्ही 1 तास मागून घेतला होता एक्स्ट्रा, त्यामध्ये तुम्ही हे सगळं लिहिलंय? हो सर। मैंने बोली ऐसी ना, मेरे पे छोड़ दे, पर नहीं, मिसेस इंडिया को मिसेस कॉलेज जो बनना है, क्यों? दलजीत, अच्छा हुआ अश्विनी ने ये काम कॉन्फिडेंटली अपने हाथ में लिया। मतलब? उत्कृष्ट झाले। मैंने बोला था इसको कि मैं करता हूं, लेकिन मेरा सुने तब ना। सर, दलजीत, उत्कृष्ट म्हणजे चांगलं। सायलेन्स, याला म्हणतात सिनॉप्सिस। उगाच सुचलं म्हणून 4 ओळी खरडायचा त्याला काही अर्थ नाही। अश्विनीचं प्रोडक्ट काय आहे ते सुचलं कसं, ते करताना तिला कोणत्या कोणत्या गोष्टी लागणार आहे, ते केल्यानंतर त्याचा कसा वापर करायचा, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत। ग्रेट, ब्रिलियंट। सर, काय प्रोडक्ट आहे? सर, इवन आई वॉन्ट टू नो, कोई हेयर केयर प्रोडक्ट है? नहीं, स्किन केयर। फैंसी नहीं है, पण असेंशियल ऑल पर्पज क्रीम, प्योरली आयुर्वेदिक। दलजीत, अश्विनी, कीप अप द गुड वर्क। थैंक यू सर। तुम्ही लॅपटॉप घेऊन जा प्लीज। अश्विनी, आज 1 तासाचं सोनं केलं तुमच्या टीमने, पण प्रत्येक वेळी असा सेकंड चान्स तुम्हाला मिळेलच असं नाहीये। जी डेडलाईन दिली असेल त्यामध्येच तुम्हाला ग्रुपने काम करावं लागेल। ओके? हो सर। प्लीज सिट डाऊन, सिट डाऊन। सो स्टुडंट, तुम्ही सगळे तुमच्या प्रोडक्ट बनवायच्या कामाला आता सुरुवात करू शकता। सर, एक टीम एक प्रोडक्ट ना? डेझी, तुझ्या ग्रुपने 2 प्रोजेक्ट सिनॉप्सिस सबमिट केलेले आहेत, त्यामुळे तुम्ही 2 प्रोडक्ट बनवू शकता आणि त्यातलं एक प्रोडक्ट जे चांगलं होईल ते तुम्ही सबमिट करू शकता। ठीक है सर, मग आम्ही असं करू। सर, मैं ये नहीं कर सकता। जो अश्विनी ने प्रोजेक्ट सबमिट किया है, मैं वो दिन नाल ही जावांगा। आफ्टर ऑल, शी इज मोर एक्सपीरियंस देन मी सर। दलजीत, तुम्हाला जे करायचंय ना ते करा, पण जी डेडलाईन दिली आहे त्यामध्येच तुम्हाला प्रोजेक्ट सबमिट करावं लागेल। ओके? आणि तुमचं प्रोडक्ट रेडी झाल्यानंतर त्या प्रोडक्टचं टेस्टिंग तुम्ही लॅबमध्ये करू शकता। साइलेंस, साइलेंस, प्लीज साइलेंस। सर, तुसी क्या हर बार ऐसे टोक दे रहते हो, बिल्कुल ओल्ड स्कूल की तरह। बिकॉज ओल्ड इज गोल्ड। वाह सर, वाह, क्या डायलॉग मारा है, एकदम यूनिक। ऑल द बेस्ट। दादा, 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 काय चिडतोस तू माझ्यावर? काय चिडतोय? काय चाललंय तुझं तिकडे? त्या ऑडियन्स मध्ये बसून मला सजेशन देत होतीस। अगं अलाउड नसतं असं, ते माझे पॉइंट्स कट होत होते तिकडे आणि ऐकत नव्हतो, तुझ्या इग्नोर करत होतो, तू आवाज काढत होती। ऐक ना, ऐक ना, काय वेडी आहेस का? अरे, मी हे सगळं तुझ्या भल्यासाठी करत होते, कळतंय का तुला? ए बाबा, माझं भलं करू नकोस प्लीज। अरे, ते पॉइंट्स कट झाले ना, ते कव्हर करता करता नाकीनो आली, हरणारच होतो मी। काही हरला नसतास, मला फुल कॉन्फिडन्स आहे, तू जिंकणारच होतास। उगाच चिडतोयस तू माझ्यावरती आता। हे बघ, ओ अच्छा अच्छा अच्छा, ओ ओके ओके, सॉरी सॉरी, म्हणजे वहिनींनी सांगितलं म्हणून तू फक्त तोंडातलं माफ केलंस ना मला। ओके, सो कळतंय मला, मला सगळं कळतंय। तू तोंड देखलंच माफ केलेलं आहेस, तिकडचा राग सगळं तू आता इथे काढतोयस। शिल्पी बासा, तुला सांगितलं ड्रामा करायचा नाही। मी काही ड्रामा करत नाही, तू मुद्दाम करतोयस। शिल्पी अति होतंय आता। नाही, मला माहितीये तू हे सगळं मुद्दाम करतोयस। प्रेग्नेंट प्रेग्नेंट नाटक करते ड्रामेबाज। ए डेजी ने जिग्नेश, येते आजा, बैठ, गल्ला करते, आजा आजा। जिग्नेश, बट आई वॉन्ट टू ईट चॉकलेट आइसक्रीम। करेक्ट, डेजूने चॉकलेट खाવાનું છે। आइसक्रीम, सॉरी, आइसक्रीम खाવાનું છે। डेजी ने बोल दिया तो बोल दिया ना। जा जा वीरे जा। अश्विनी, काँग्रेट्स। थैंक यू। एक विचारू का? विचार ना। तू ते सरांकडनं 1 तास एक्स्ट्रा मागितलास, काही इश्यू आहे का? ਤੁਹਾਡਾ कोई मतलब नहीं है, माइंड योर बिजनेस।
ये हमारे टीम मेंबर दी अंदर दी बात है। अरे आदित्य, खाया पिया कुछ नहीं, गिलास थोड़ा बारा ना। दलजीत, अरे असं काय करतोस तू? मेरे टीम मेंबर दे नाल इस तरह से कोई बात नहीं कर सकता। हट। अरे त्याने अगदी सहज विचारलं होतं. बरोबर, मला तुझ्याशी जरा बोलायचंय. येतोस का? थँक्स म्हणायचं होतं तुला. तू मला सिनॉप्सिस करायला दिलेस, एवढी रिस्क घेऊन. उसमें थैंक्स क्या? लेकिन आंटी मैंने एक बात बता, तू 1 घंटे में इतना अच्छा काम कर सकती है तो पहले चोरी दमाल क्यों लाया? हाँ, अच्छा ऐसा है? नहीं बोलना तो मत बोल. ठीक है आंटी. तू काय रे मला सारखा आंटी आंटी म्हणतोस? हा, तो प्रतीक सुद्धा ना तुझ्या वयाचा होता, पण तो मला नेहमी अश्विनी म्हणायचा. आणि तू ले, अब ये प्रतीक बंदा कौन है? प्रतीक नाही, कोणी नाही, असंच. अरे आंटी, इतनी भी क्या सीक्रेट सी, बता भी दो. परत आंटी बोललास तू? सॉरी अश्विनी. ठीक है, मैं आज से तुझे आंटी नहीं बोलूंगा, लेकिन उसके लिए तुझे यंग चीजें करनी पड़ेगी. म्हणजे काय करायचंय मला? क्लास बंक करना. ए नाही हं. असं लेक्चर वगैरह बंक मी नाही करणार. देखो, यंग लोग पहले डिसाइड करते हैं, फिर सोचते हैं. तू तो उल्टा कर रही है. ठीक आहे, मी पण तुमच्यासारखंच वागणार आहे. मी लेक्चर बंक करेन. अरे सुनो सुनो सुनो, आंटी आज क्लास बंक करने वाली है. ये बात डील. डील. आई, मयू कुठे गेली? आते. मयुरी, आई आली का? आले. आई आलीस तू? सबमिशन झालं ना? काय म्हणाले सर? इम्प्रेस झाले असतील ना एकदम, म्हणजे तुझं कौतुक केलं असेल ना? सांग ना काय झालं? आज चल. आत का? काय झालं आई? दरवाजा बंद कर. मयू, एवढं काय झालंय? काय झालं? मयू, काल मी माझ्या हाताने नोट्स लिहून तुला दिल्या होत्या ना, तू त्याच टाईप करून सरांना मेल करणार होतीस ना? तसंच केलं मी. खरंच तू तसंच केलंस? मी तुला असं करायला सांगितलं कारण माझा तुझ्यावर विश्वास होता. तू मेल केल्यानंतरही मी एकही ओळ वाचली नाही मयू. मी तशीच कॉलेजला गेली. तू माझं काम म्हणून कुणा दुसऱ्याचाच रिपोर्ट पाठवला? कुणाचा रिसर्च होता तो? हे बघ मयू, तू हे असं केल्यामुळे ना माझं सबमिशन कॅन्सल होऊ शकलं असतं. सॉरी, पण मी ते खरंच फक्त रिसर्च, म्हणजे तुला हेल्प. मयू, तू चोरी केलीस. या गोष्टीचं खूप वाईट वाटतंय मला, पण जास्त याच्यामुळे हर्ट झालंय की तुला हा कॉन्फिडन्सच नव्हता की माझी आई तिचा रिपोर्ट सबमिट करू शकते. हो ना? एक मिनिट. मी हा रिपोर्ट सबमिट केलाय स्वतः टाईप करून, आणि तो सरांनी सिलेक्ट सुद्धा केलाय. मग हे बघ ना, मला तुझ्यासारखं इंटरनेट वापरता येत नसेल, मी तेवढी स्मार्ट नाहीये त्या बाबतीत, पण मी एक सिन्सिअर स्टुडंट आहे. मला एखादी गोष्ट शिकायची असेल ना तर खूप कष्ट करायची माझी तयारी आहे आणि मी ते करेन, पण खोटारडेपणा करणार नाही मयू. आज तू जे केलंस ना त्याच्यामुळे खरंच
काय सांगू तुला, तुला कदाचित असं वाटलं असेल की आपली आई असा रिपोर्ट सबमिट करू शकणार नाही, मेल करू शकणार नाही. तसं तू केलंस, पण तू हे सगळं केल्यामुळे ना मी खरंच खूप हर्ट झाले मयू. आई खरंच हर्ट झाले. बापरे, संध्याकाळ झाली आणि खूप उशीर सुद्धा झालाय. आता घरातल्यांनी काही विचारलं तर? अगं विचारलं तर सांग की हिअरिंग नंतर आपण काहीतरी खायला गेलेलो म्हणून. तसे त्या हिअरिंग मध्ये लंच टाइम निघून गेला होता, तुलाही त्रास होऊ लागला होता. सो खाल्लं ते बरं झालं ना. ऍक्च्युली कोर्टामध्ये होतं त्यावेळेला मला जाणवलं सुद्धा नाही की आपण जेवलोच नाहीये ते. आणि जसं हिअरिंग चांगलं झालं त्याच्यानंतर मला कसं तरी व्हायला लागलं. मे बी टेन्शन हलकं झालं असेल. खरं सांगू का तुला, आजचं हिअरिंग जे झालंय ना त्यावर मला डेफिनेटली असं वाटतंय की निकाल आपल्या बाजूनेच लागणार. हो तो अगदी कोणालाही न घाबरता खरी आणि छान उत्तरं दिलीस. हो, मला सुद्धा जाणवत आहे. आणि कदाचित त्यामुळेच मला कॉन्फिडन्स वाटतोय की तुम्ही जी पोटगीची अमाऊंट प्रपोज केली आहे ती मला मिळेल. ऑफकोर्स मी यायलाच हवी कार्तिकी. अगं त्या पंकजमुळे तुझी नोकरी गेली आहे आणि काय काय सहन करावं लागलं ते वेगळं. विद्युत तू नसतास ना तर मे बी मी अजूनही त्या चक्रव्यूहातून बाहेर नसती पडले रे. कसं काय सहन करत होते मी इतकं सगळं, म्हणजे आता आठवलं ना तर हसावं की काय करावं खरंच कळत नाहीये मला. तुला सांगू का कार्तिकी, 80% स्त्रियांचं ना हे असंच होतं. मुकाट्याने सगळं सहन करत राहतात. का तर बोलण्याची हिंमत नाही. मग नवऱ्यांनाही कळतं की हिला कसंही वागवलं तरी चालेल. पण जर त्या स्त्रियांनी हिंमत दाखवली ना तर कायदा आणि सुव्यवस्था त्यांच्या पाठीशी नेहमी आहे. माझ्यासारखा त्रास सहन करणाऱ्या स्त्रियांना तुझ्यासारखा धीर देणारा मित्र मिळाला ना की सगळं सोपं होऊन जाईल. हो, म्हणजे मी बटातीचा हात पुढे केल्याने इतका मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार असेल तर कार्तिक मी एक काम करतो, माझ्या व्हिजिटिंग कार्डवर ना छापून घेतो. नाहीतर ना कोर्टाच्या बाहेर ना एक मोठा बॅनर लावतो की येथे पीडित स्त्रियांना मोफत हिंमत दिली जाईल. एक सांगू, तुझी ही स्माइल आहे ना अशीच कंटिन्यू ठेव. हो. शिल्पी, मला काय वाटतं माहितीये ना, तू क्लायंटचं ना काउन्सिलिंग वगैरे घेऊ नको, कारण आपल्या क्लायंट्सना ना त्याची सवय नाहीये. अगं तेच तर होतंय बहिणी. पार्लरमध्ये गेल्यानंतर ना मला कॉन्क्रीट असं काम करायला काहीतरी पाहिजे, नाही तर मग तिथे गेल्यानंतर काय करावं काही सुचतच नाहीये. काहीतरी विचार करूया याच्यावर आपण. ए हा, मी तुझ्या प्रोडक्ट्सचं मार्केटिंग करू शकते. म्हणजे आता रिसॉर्ट कडून कशी तुला ऑर्डर मिळाली होती प्रोडक्टसाठी, तशी ऑर्डर मिळवण्यासाठी मी प्रयत्न करू का? शिल्पी अगं काय ना, अजून मला डिग्री मिळाली नाहीये, माझ्याकडे लायसन्स नाहीये. आणि आपण त्या रिसॉर्टला प्रोडक्ट दिले होते कारण त्यांना हर्बल प्रोडक्ट्स हवे होते, होममेड प्रोडक्ट्स हवे होते, म्हणून बाहेर करून असं चालणार नाही ना ग. ते पण खरं आहे म्हणा. पण मग काहीतरी करायला पाहिजे ग. असा हातावर हात ठेवून बसून नाही राहता येणार आपल्याला. वी हॅव टू डू समथिंग. हा ग, बरोबर आहे तुझं. आपण लॉयल्टी प्रोग्राम रन करू शकतो बघ. म्हणजे आता कस्टमरचा जो फीडबॅक आहे ना त्याच्यावर तू काम सुरू कर. म्हणजे मला जेव्हा डिग्री मिळेल, म्हणजे आपल्या हातात जेव्हा लायसन येईल ना, तेव्हा आपण मार्केटमध्ये प्रोडक्ट लॉन्च करू. हा, मला आणखी काय वाटतं माहितीये का, की आपण ते जेनिफरचं पण एक ट्रेनिंग घेतलं पाहिजे. कारण मी जे बघितलं किंवा मी जे नोटीस केलं ते मी तुला सांगतेय. ती ना क्लायंट्सची खूप गप्पा मारत होती. म्हणजे गप्पा इन द सेन्स खूप पर्सनल टॉक होत होता तो, लाईक गॉसिप. तर तसं नाही झालं पाहिजे. त्याच्याऐवजी तिने आणखी एक क्लायंट केला असता तर आपल्याला प्रॉफिटही जास्त झाला असता. सो प्रोफेशनल गप्पा मारल्या तर अगदीच ओके, पण ह्या पर्सनल गप्पा मारण्याची खरंच काही गरज नाहीये. सो तिचं अशा पद्धतीचं एखादं ट्रेनिंग घेतलं पाहिजे ज्यामुळे तिला कळेल की क्लायंटशी किंवा कस्टमरशी प्रोफेशनल रिलेशनशिप कसं मेंटेन करायचं किंवा ते सगळं डील कसं करायचं, है ना. ठीक आहे, करूया आपण. आई सॉरी.
खरंच सॉरी. मला फक्त ना त्या दलजीतला दाखवून द्यायचं होतं की त्याच्यापेक्षा पण तुझा प्रोजेक्ट चांगला आहे मग. आणि हा, मी बघितलं तुझा प्रोजेक्ट, खूप छान आहे. त्या दलजीत पेक्षा पण छान आहे, त्या डेझी पेक्षा पण छान आहे. तुझे जे मित्र आहेत ना सगळ्यांपेक्षा छान आहे. वाचला सगळं. खोटं नाही. अगं, हा प्रोजेक्ट माझा आहे, मी स्वतः लिहिलाय की नाही. हं? त्यामुळे मला माहिती आहे तो कितपत चांगला आहे किंवा वाईट आहे. पण मयू, आपण जेव्हा कष्ट करतो एखाद्या गोष्टीसाठी आणि आपल्याला जेव्हा यश मिळतं ना, ते स्वतःचं असतं. त्याच्यावर कुणीही हक्क गाजवू शकत नाही. आणि मी कुणाला दाखवण्यासाठी कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं नाहीये ना, मी शिकण्यासाठी कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलंय. कळलं? हो. बरं, मला एक गोष्ट तुला सांगायची आहे. काय? मी 4 पानी प्रोजेक्ट एका तासात लिहू शकते, ते पण इंग्लिशमध्ये. खरंच? हो, हे मला कळलं. पण आता याच्या पुढे असं करायचं नाही आणि वागायचंही नाही. आता मयू, तुझी आई म्हणेल बघ, उशीर किती झालाय, झोपायचं नाहीये का? नाही, असं नाही म्हणणार, कारण मला उद्या उशिरा जायचं. मी लेक्चर बंक करणार आहे. व्हॉट? काय? बंक करणार आहेत? हो. आई, मास बंक वगैरे आहे का तुमचं? बाकीच्यांना बंक करू दे, तू नाही बंक करायचा. तू जायचंस कॉलेजला. मी बंक करणार आहे. अगं, हा, कारण मला सिद्ध करून दाखवायचंय. काय? आंटी नाहीये. आंटी? काय बोलतेस तू? अगं, कॉलेजमध्ये मला सगळे असं म्हणतात, 90 की आंटी. आई खरंच? अरे यार. म्हणून मी लेक्चर बंक करणार आहे. अरे यारो, असी बंक कितना है तो कुछ मजे भी कर दिया ना. हाँ. और हाँ अश्विनी, तुसी मुंह लटका के क्यों बैठे हो? मैंने तो बड़ी भूख लगी यार. अरे दलजीत, तसं नाही रे. म्हणजे आपण लेक्चर बंक केलंय आणि अधोक्षर सर जर चिडले तर आपण काय करणार? ले, कर दी ना आंटी वाली बात. देखो अश्विनी, सिर्फ लेक्चर बंक करने से आप यंग हार्ट नहीं हो जाओगे. ਉਹਦੇ लिए अपने भीतर बेफिक्री चाहिए. म्हणजे त्यासाठी काय करावं लागेल? अश्विनी, मी ना तुला आज कॉलेज लाईफचे काही उत्तम रूल सांगणार. ठीक आहे? रूल नंबर 1, कॉलेजमध्ये आल्यावरती क्लासपेक्षा जास्त कॅन्टीनमध्ये बसायचं. रूल नंबर 2, लायब्ररी कार्ड घेतल्यानंतर लायब्ररीत तर जायचंच नाही, आणि गेलात तरी पुस्तक घ्यायचं नाही, आणि घेतलंच तर ते वाचायचं नाही. Wow, this sounds so nice. How about movie date with friends? Correct. But in our case, with partner on corner seat. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कॉलेजमध्ये आल्यावरती सरांची नक्कल करायची. आज आपण सिनॉप्सिस टेबलवरती सबमिट केले पाहिजे. जे जे काय सबमिशन असेल ते पूर्ण झाले पाहिजे. त्याशिवाय आपल्या रजिस्ट्रेशन आणि सगळं बरोबर सांगितलं, पण एक गोष्ट सांगायची राहिली. मास बंक केल्यानंतर पनिशमेंटची तयारी ठेवणं हा पण एक रूल आहे. अश्विनी, मला वाटलं तुम्ही यांच्यापेक्षा मॅच्युअर्ड आहात, पण तुम्ही लेक्चर बंक केलं. तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. नेव्हर माइंड. सो तुमची पनिशमेंट ही आहे की आज जे मी शिकवणार होतो ते आता मी शिकवणार नाही. तुम्हाला सेल्फ स्टडी करावं लागेल. सर, पण सुआ अभ्यासाने इतका कठीण विषय कसा लक्षात राहणार? सर, हवं तर ना आम्हाला एखादी एक्स्ट्रा असाइनमेंट द्या, पण प्लीज आम्हाला अशी पनिशमेंट नका देऊ. वी आर रिअली सॉरी सर. सर, ही आयडिया ना माझी होती. यात कुणाचाच दोष नाहीये. मला लेक्चरला बसायचा कंटाळा आला होता ना,
म्हणून सगळ्यांनी लेक्चर बंक केलं. तुमची आयडिया होती, मग तुम्हीच शिकवा हा टॉपिक. तसंही तुमचा ह्या सगळ्यांपेक्षा जास्ती एक्सपिरियन्स आहे ना. उद्या मी सगळ्यांना असाइनमेंट देणार आहे, त्यामुळे मला शिकवण्यामध्ये आता माझा वेळ घालवायचा नाही.